बदलापूर गावातील सोनिवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नुकतंच जन्माला आलेला एक मुका प्राणी निधन झालेल्या अवस्थेत रस्त्याच्या शेजारी पडलं होतं। या मुक्या प्राण्याला तेथील एखाद्या तबेल्यामधील त्याच्याच मालकानं इंजेक्शन देऊन मारलं असावं अशी शक्यता तेथील नागरिक व्यक्त करतायत। या घटनेची नोंद बदलापूर पश्चिम पोलिसांनी घेतली असून पोलिसांच्या माध्यमातूनही आता सदर तबेलेचे जे मालक आहेत त्यांना समज दिली जाणार असल्याची माहिती समोर येतेय। आज सकाळी 10च्या सुमारास सोनिवली परिसरातून काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार म्हैस या जनावराचं पिल्लू म्हणजेच रेडकू रस्त्याच्या कडेला निधन झालेल्या अवस्थेत पडलं होतं। उल्हास नदी शेजारी अनेक अनधिकृत तबेले आहेत। तब्बल 25 ते 30 तबेले हे अनधिकृतरित्या त्या ठिकाणी आहेत। या तबेल्यांमध्ये जर रेडकू जन्माला आलं तर या रेडकूला तबेलेमधील मालक इंजेक्शन देऊन त्यांना मारून आजूबाजूच्या परिसरातच टाकून देतात। यामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरतेच, परंतु निष्पाप मुक्या जनावराचा यामध्ये जीवही जातो। म्हशीला रेडकू जन्माला आल्यानंतर त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही हाच विचार येथील तबेल्याचे मालक करतात व त्यांना जीवे मारतात। काल रात्रीच्या सुमारासही अशीच घटना घडली व सकाळी हे रेडकू रस्त्याच्या कडेला पडलं होतं। याआधीही बऱ्याचदा अशा घटना घडल्या असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी दिली आहे। त्यामुळे कुळगाव बदलापूर नगर परिषदेने संबंधित अनधिकृत तबेले हे हटवावे व आरोग्य विभागाने देखील याकडे जातीनं लक्ष द्यावं, जेणेकरून यापुढे अशा मुक्या जनावरांचा जीव जाणार नाही अशी मागणी आता प्राणीप्रेमी करतायत। यावर आपले बदलापूरने आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता पुढील 2 ते 3 दिवसात आम्ही सदर तबेलेचे मालक यांना नोटीस देऊ अशी माहिती त्यांनी दिली आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे, आपले बदलापूर।